नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपण संसद म्हणजे राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा आणि त्याच्याशी संबंधित कायदे प्रक्रिया या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत, राईट, आणि अत्यंत डिटेलमध्ये बघितलेल्या आहेत. आता साधारणतः याच सर्व गोष्टी राज्यस्तरावर जे राज्य विधिमंडळ असतं, राज्याचं कार्यकारी मंडळ असतं, यांनाही लागू पडतं. आणि म्हणून जवळपास सर्वच गोष्टी म्हणजे राष्ट्रपती इकडे राज्यपाल, तिकडे लोकसभा इकडे विधानसभा, तिकडे राज्यसभा इकडे विधान परिषद असली तर ओके, या पद्धतीने सर्व गोष्टी जवळपास सर्व राज्यांच्या स्तरावर लागू होतात. म्हणून आपण ते डिटेल बघणार नाहीत, कारण संसदेच्या चॅप्टर्समध्ये आपण सर्व डिटेल बघितलेलं आहे. फक्त ज्या गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत राज्य शासनाच्या स्तरावर, त्याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला फक्त बघायच्या आहेत. ओके, सो मी नोट्सच्या आधारे तुम्हाला त्या गोष्टी मार्क करून देतो, म्हणजे शिकवतो, त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या. आणि बाकीचं पण तुम्हाला डिटेल वाचायचं असेल तर इतर अनेक जी पुस्तकं आहेत बाजारातली त्याच्यात तुम्ही वाचू शकता, पण मेन पॉईंट्स तुम्हाला मी सांगतो. पहिली गोष्ट की राज्याशी संबंधित हा सगळं राज्य शासनाशी संबंधित भाग जो आहे हा आहे राज्य घटनेच्या भाग 6 मध्ये. ओके, राज्यघटनेचा भाग 6 याच्यामध्ये राज्याच्या स्तराचं जे शासन आहे त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी आहेत. कलम आहे 152, 152 ते 167. ठीक आहे, कलम 152 ते 167. आता याच्यामध्ये कशाचा समावेश आहे या भाग 6 आणि कलम 152 ते 167 मध्ये? एक म्हणजे राज्यपाल, त्याच्यानंतर मुख्यमंत्री, त्याच्यानंतर विधानसभा, आणि जर विधान परिषद असली तर विधान परिषद, आणि राज्याचा महाधिवक्ता. ओके, यांचा समावेश आहे. जसं केंद्राच्या स्तरावर आपण बघतो त्यावेळी कशाचा समावेश असतो? राज्यपालाच्या ऐवजी तिथे असतात राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांच्या जागेवर तिथे असतात पंतप्रधान, त्याच्यानंतर मंत्रिमंडळ म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ, तसंच इथे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ. इकडे विधानसभा, तिकडे लोकसभा, इकडे असली तर विधान परिषद, तिकडे मात्र राज्यसभा असतेच, आणि महाधिवक्ता तिथे सुद्धा महान्यायवादी. ओके, राईट. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या पद्धतीने केंद्रामध्ये राष्ट्रपती असतात एक आणि उपराष्ट्रपती असतात एक, तसं राज्यामध्ये उपराज्यपाल नसतात राज्यामध्ये. ओके, केंद्र शासनामध्ये काही वेळा जे प्रशासक असतात त्यांना एक पदनाम दिलेलं असतं की नायब राज्यपाल. ओके, पण ते वेगळं. जे नॉर्मल प्रॉपर राज्य आहे, महाराष्ट्र, कर्नाटक, यूपी, बिहार, पश्चिम बंगाल, ही जी प्रॉपर राज्य आहेत, राज्यांमध्ये फक्त राज्यपाल असतात, उपराज्यपाल हे पद नाही. ओके, राईट. पुढचं आता बघा की जे राज्यपाल असतात, राज्यपाल हे राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात. राज्याचे कार्यकारी प्रमुख म्हणजे एक्झिक्युटिव्ह प्रमुख, कार्यकारी प्रमुख. याच पद्धतीने आपण राष्ट्रपतींच्या बाबतीत बघितलेलं आहे की राष्ट्रपती हे देशाचे कार्यकारी प्रमुख असतात. पण आपल्याला माहित आहे की ज्या पद्धतीने राष्ट्रपती हे फक्त नामधारी कार्यकारी प्रमुख असतात, त्याच पद्धतीने राज्यपाल सुद्धा फक्त नामधारी कार्यकारी प्रमुख असतात. खरे कार्यकारी प्रमुख असतात ते राज्याच्या स्तरावर मुख्यमंत्री, जसं केंद्राच्या स्तरावर पंतप्रधान हे खरे कार्यकारी प्रमुख असतात. ओके, मात्र एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. बघा, राष्ट्रपती हे कोणाचे प्रतिनिधी म्हणून काम करत नाहीत. ते पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने काम करतात, पण कोणाचे प्रतिनिधी नसतात. पण राज्यपाल हे ऍक्च्युली केंद्र सरकारचे किंवा केंद्राचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतात. म्हणजे एकाच वेळी ते राज्याचे कार्यकारी प्रमुख तर असतातच, नामधारी का असे ना, अर्थात काही बाबतीत ते नामधारीपेक्षा सुद्धा जास्त असतात स्वेच्छाधिकारांच्या बाबतीत, ते आपण नंतर बघू. सो एकाच वेळी ते कार्यकारी प्रमुख असतात राज्याचे, आणि त्याच वेळी ते केंद्राचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा काम करत असतात. म्हणजे अशा पद्धतीने त्यांचा एक दुहेरी रोल असतो. ठीक आहे, ओके. आता साधारणतः योजना अशी आहे, तरतूद अशी आहे राज्यघटनेमध्ये की प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. मात्र 1956 मध्ये जी घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे त्यानुसार एकापेक्षा जास्त राज्यांसाठी सुद्धा एकाच राज्यपालाची, एकाच व्यक्तीची राज्यपाल म्हणून नेमणूक करता येऊ शकते. ओके,
काही शेजारची राज्य असतील किंवा काही बाबतीत एकाच व्यक्तीकडे काही दुसऱ्या कारणाने एकाच व्यक्तीकडे 2 राज्यांचा राज्यपाल पद देणं आवश्यक असेल वगैरे वगैरे. सो नॉर्मली एका राज्यासाठी एक राज्यपाल असतो, मात्र एकापेक्षा जास्त राज्यांसाठी सुद्धा एकाच व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती करता येऊ शकते. राईट. ओके. आता राज्यपालांची नियुक्ती किंवा नेमणूक कोण करतो, तर राज्यपालांची नियुक्ती किंवा नेमणूक तांत्रिक बाबीत बघितलं तर तांत्रिक बाबतीत कोण करतात, तर राष्ट्रपती करतात नेमणूक, आणि ते त्यांच्या सही शिक्क्याच्या वॉरंटने करतात. आपण बघितले राष्ट्रपती नॉर्मली अनेक ज्या नेमणुका असतात त्या त्यांच्या सही शिक्क्यानिशी वॉरंटद्वारे करतात. ओके, बाय वॉरंट अंडर हिज सील अँड सिग्नेचर. ओके, राईट. सो पण प्रत्यक्षात म्हणजे याचा अर्थ राष्ट्रपती खरोखर स्वतःची मर्जीने राज्यपालांची नियुक्ती करतात का, तर अजिबात नाही. किंबहुना राज्यपालांच्या नियुक्त्या या बऱ्याच वेळा म्हणजे एकतर त्या पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या द्वारेच केल्या गेलेल्या असतात, म्हणजे तसा सल्ला ते राष्ट्रपतींना देतात आणि त्यानुसार राष्ट्रपती राज्यपालांची नेमणूक करतात. आणि बऱ्याचदा विरोधी पक्षांकडून म्हणजे स्पेशली जेव्हा केंद्र सरकारमध्ये एका वेगळ्या पक्षाची सत्ता असते आणि राज्यांमध्ये वेगळ्या पक्षाची सत्ता असते, त्यावेळी असा आरोप केला जातो विरोधी पक्षांकडूनही, म्हणजे राज्यात ज्यांचं सरकार असेल त्यांच्याकडूनही आणि इतर अनेक घटनातज्ञ अभ्यासक यांच्याकडूनही अशा तक्रारी केल्या जातात किंवा आरोप केले जातात की ही पूर्णतः राजकीय अपॉइंटमेंट असते, असा आरोप केला जातो. ओके, तुम्ही दररोजच्या बातम्या बघत असाल, त्यानुसार तुम्ही तुमचं मत बनवा. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मागचे कित्येक महिने हा वाद चालला होता, जे पूर्वाश्रमीचे म्हणजे आता ते बदलले गेले, त्यांच्या संदर्भात वेगवेगळे वादविवाद चालू होते, तुम्हाला माहीतच आहे. ओके, ठीक आहे. ओके, आता बघा की जी मूळ राज्यघटना होती, मूळ राज्यघटनेमध्ये असं प्रस्तावित होतं की राज्यपालांची नियुक्ती ही किंवा राज्यपालांची नेमणूक किंवा नियुक्ती ही प्रौढ मतदान पद्धतीने निवडणुकीद्वारे केली जावी. मूळ राज्यघटनेमध्ये म्हणजे ज्यावेळी राज्यघटनेचा मसुदा चालू होता तयार करणं, त्यावेळी मात्र ही तरतूद करण्यात आली नाही आणि राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतींद्वारे करण्याची तरतूद करण्यात आली. याचं कारण म्हणजे जर प्रौढ मतदान पद्धतीने म्हणजे नॉर्मल जी आपली निवडणूक होते आमदार खासदारांची जशी होते तशा पद्धतीने जर राज्यपालांची नेमणूक झाली असती तर साहजिक आहे की राज्यपालांच्या डोक्यात क्लिअर कट असतं की मी या राज्याच्या जनतेने निवडून दिलेला मी राज्यपाल आहे, म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री हे पण सॉर्ट ऑफ निवडून दिलेले आणि दुसरीकडे राज्यपाल पण निवडून दिलेले, या दोघांमध्ये संघर्ष झाला असता आणि 2 वेगवेगळी सत्ता केंद्र तयार झाली असते. हे महत्वाचं. बाकी अनेक कारणं आहेत की त्या निवडणुकीचा खर्च वाढणे वगैरे वगैरे ते सगळं, पण ते जाऊ द्या. खरं कारण हे म्हणजे हे का करण्यात आले नाही, डायरेक्ट निवडणुकीची पद्धत का स्वीकारण्यात आली नाही, तर एकाच राज्यामध्ये 2 सत्ता केंद्र तयार झाली असती. कारण मुख्यमंत्री हे सुद्धा जनतेतनं निवडून आलेले आणि दुसरीकडे कारण मुख्यमंत्री सुद्धा कुठल्या तरी सभागृहाचे सदस्य असतातच आणि प्लस त्यांच्या नॉर्मली असेच व्यक्ती मुख्यमंत्री होते की जी सगळे जे आमदार असतात त्यांना मान्य असलेली सगळे म्हणजे ज्यांचं बहुमत आहे त्यांचे. सो 2 सत्ता केंद्र तयार झाली असती, त्याच्यात वारंवार संघर्ष झाला असता, घटनात्मक पेच निर्माण झाले असते, म्हणून ती पद्धत स्वीकारली नाही. आणि कोणती पद्धत स्वीकारली तर अशा पद्धतीने केंद्राद्वारे नियुक्ती. अर्थात ही पण पद्धत फुलप्रूफ नाही, तो भाग वेगळा. ओके, पुढचा भाग बघू आपण आता. राज्यपालांसाठीच्या पात्रता अटी काय, तर पात्रता अटी या आहेत की नंबर 1 म्हणजे की ते भारतीय नागरिक असले पाहिजेत. सो इंडियन सिटीजन पात्रता, आणि त्यांनी वयाची 35 वर्ष पूर्ण केली असली पाहिजे. ओके, पात्रतेमध्ये या बेसिक 2च अटी आहेत, इंडियन सिटीजन भारताचे नागरिक आणि वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली. ओके, या झाल्या पात्रता अटी. त्याच्यासोबत काही कार्यालयाशी संबंधित सेवा शर्ती आहेत.
ओके, त्या शर्ती कोणत्या, कार्यालयाच्या शर्ती कोणत्या? पहिला मुद्दा म्हणजे की ते कुठल्याही संसदेच्या किंवा कुठल्याही राज्य विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सभासद किंवा सदस्य नसले पाहिजेत. म्हणजे संसदेचे म्हणजेच लोकसभा किंवा राज्यसभेचे ते खासदार नसले पाहिजेत आणि राज्य विधिमंडळाचे म्हणजेच विधानसभा किंवा विधान परिषदेचे आमदार नामदार नसले पाहिजे. आणि समजा संसदेचे सदस्य होते किंवा राज्य विधिमंडळाचे सदस्य होते आणि त्यांची नेमणूक राज्यपाल म्हणून झाली, तर ज्या दिवशी ते राज्यपाल पदाचा पदभार स्वीकारतील त्या दिवशी त्यांचं ते सदस्यत्व म्हणजे संसदेचं किंवा राज्य विधिमंडळाचं सदस्यत्व संपुष्टात आल्याचं मानलं जाईल, ती जागा रिक्त झाल्याचं मानलं जाईल. ओके, ही काय आहे? अट आहे, कार्यालयाची अट आहे. दुसरं म्हणजे लाभाचं पद त्यांनी धारण केलेलं नसलं पाहिजे. ऑफिस ऑफ प्रॉफिट हे आपण राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या बाबतीत पण आणि इतर इव्हन आमदार खासदारांच्या बाबतीत पण बघितलेलं, ते लाभाचं पद धारण केलं नसलं पाहिजे. पण आपल्याला माहित आहे की एक्झिस्टिंग राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, केंद्राचे मंत्री किंवा राज्यातले मंत्री यांना लाभाचं पद मानलं जाणार नाही. ओके, ठीक आहे, हे आपण राष्ट्रपती उपराष्ट्रपती बघितलं, त्यामुळे त्याच्यावर मी फार चर्चा करत नाही. ओके, त्यांना त्यांचे जे पगार भत्ते आहेत ते पगार भत्ते हे साधारणतः संसदेच्या निर्णयानुसार दिले जातील. दॅट इज ओके. त्यांना एक अधिकृत निवासस्थान मिळतं, ते नॉर्मली राजभवन असतं. प्रत्येक राज्यामध्ये हे राजभवन असतं, अतिशय आलिशान असतं. कारण नॉर्मली पूर्वीचे जे गव्हर्नर्स असायचे म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी गव्हर्नरांचे जे बंगले होते तेच नॉर्मली राजभवनामध्ये कन्वर्ट झालेले आहेत. ओके, महाराष्ट्रामध्ये 2 राजभवन आहेत, एक मुंबईला पण आहे आणि एक नागपूरला पण आहे. नागपूरला सदरच्या इथे आहे बघा, आणि मुंबईला तुम्हाला माहीतच आहे ते साऊथ मुंबईमध्ये समुद्राच्या किनारी आहे. ओके, कारण महाराष्ट्राला 2 राजधानी आहेत, मुंबई ही एक राजधानी आणि नागपूर ही दुसरी किंवा हिवाळी राजधानी. ओके, त्याच्यानंतर समजा एकच व्यक्ती समजा एकापेक्षा जास्त राज्यांची राज्यपाल म्हणून नेमली गेली. आपल्याला माहित आहे की घटनादुरुस्तीने तशी व्यवस्था केलेली की एकच व्यक्ती ही 2 राज्यांची म्हणजे एकापेक्षा जास्त राज्यांची राज्यपाल असू शकते. मग त्यावेळी त्यांना तसे डबल टिबल पगार मिळतील का? नाही, त्यांना पगार एकच मिळेल आणि तो पगार त्या 2 राज्यांमध्ये किंवा 3 जितक्या राज्यांचे ते राज्यपाल असतील त्यांच्यात तो पगार कसा वाटून द्यायचा, म्हणजे कोणी कोणी त्या पगारातला कितवा हिस्सा द्यायचा हे राष्ट्रपती ठरवून देतील. ओके, त्यांचा जो कार्यकाळ आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांचे वेतन, भत्ते वगैरे आणि इतर ज्या सुविधा त्यांना मिळतात याच्यात बदल करता येणार नाही. विशेष करून अहितकारक बदल करता येणार नाही, म्हणजे कमी करता येणार नाही. ओके, ठीक आहे. 2018च्या याच्यानुसार लेटेस्ट जे काही आकडे उपलब्ध आहेत त्यानुसार राज्यपालांचा पगार साधारणतः 3.5 लाख रुपये प्रति महिना आहे. ठीक आहे. ओके, राज्यपालांना काही बाबतीत संरक्षण मिळतं. आपण राष्ट्रपतींच्या बाबतीत पण हे बघितलेलं आहे की काही बाबतीत संरक्षण मिळतं. कोणत्या बाबतीत? एक म्हणजे ज्या काळात ते नियुक्तीवर आहेत म्हणजे राज्यपाल म्हणून काम करत आहेत त्या काळात त्यांना फौजदारी कुठल्याही प्रकारच्या फौजदारी म्हणजे गुन्हेगारी ऍक्शन पासून संरक्षण मिळतं. ओके, कार्यवाहीपासून. त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या कार्यकाळामध्ये अटक करता येत नाही, स्थानबद्ध ठेवता येत नाही किंवा तुरुंगात पाठवता येत नाही, जेलमध्ये पाठवता येत नाही. मात्र इव्हन ज्यावेळी ते राज्यपाल म्हणून काम करत असतील दिवाणी बाबतीत, ओके, दिवाणी बाबतीत म्हणजे सिव्हिल सूटच्या बाबतीत त्यांच्यावर काही खटला वगैरे दाखल करता येऊ शकतो. मात्र त्यासाठी त्यांना 2 महिन्यांची आगाऊ सूचना नोटीस देणं आवश्यक असतं. ओके, सो सिव्हिल मॅटर्समध्ये म्हणजेच दिवाणी बाबतीमध्ये त्यांच्यावर एखादी कार्यवाही करता येऊ शकते, खटला चालवला जाऊ शकतो, त्याच्याशी संबंधित दिवाणी कृती करता येऊ शकते. मात्र त्याच्यासाठी 2 महिन्यांची आगाऊ सूचना त्यांना देणं आवश्यक असतं. ओके, राईट, परफेक्ट. राज्यपालाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी ते शपथ घेतात. दॅट इज ओके. त्या शपथेमध्ये काय असतं? पदाची शपथ असते मेनली. त्याच्यामध्ये की मी माझी कर्तव्य निष्ठापूर्वक पार पडेल. ओके,
म्हणजे कर्तव्यनिष्ठापूर्वक पार पाडणं, राज्यघटना आणि इतर राज्य संस्थांचे कायदे यांचं मी पालन करेल, जतन करेल, हे पण त्या ओथमध्ये असतं. आणि राज्याच्या जनतेचं भलं म्हणजे कल्याण आणि सेवा याच्यासाठी मी स्वतःला वाहून घेईल, या पद्धतीने ती हे घेतलेली असते. आता ही प्रतिज्ञा कोण देतं, तर ही प्रतिज्ञा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस उच्च न्यायालयाचे, किंवा मग इतर अवेलेबल असलेले ज्येष्ठ न्यायाधीश हे नसले तर. ठीक आहे, ओके. तर हे झालं शपथ. ठीक. आता पुढचं, राज्यपालांचा कार्यकाळ साधारणतः किती असतो, तर नॉर्मली राज्यपालांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो. ओके. मात्र ते स्वतःच्या मर्जीने राजीनामा देऊ शकतात. राजीनामा ते कोणाला देतात, राजीनामा अर्थातच ते देतात राष्ट्रपतींकडे. ओके. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की राज्यपालांचा जो कार्यकाळ असतो हा नॉर्मल कार्यकाळ जरी 5 वर्षांचा असला तरी सुद्धा तो राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून असतो. म्हणजे राज्यपालांना हटवण्यासाठी असली कुठली महाभियोग वगैरे वगैरे अशी कुठलीही पद्धत नाही. ते राष्ट्रपतींच्या मर्जीवर आपलं पद धारण करत असतात. त्यामुळे राष्ट्रपतींनी हटवलं तरच ते हटवले जातात. आणि प्रत्यक्षात राष्ट्रपतींनी हटवणे म्हणजे राष्ट्रपती काही स्वतःचं हे वापरत नाहीत, डिस्क्रिशन स्वेच्छाधिकार वापरत नाही खऱ्या अर्थाने. पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानेच राष्ट्रपती त्यांना हटवतात. ओके. 1979 मध्ये सूर्यनारायण प्रकरण आलं होतं. त्या प्रकरणामध्ये असं ठरवण्यात आलेलं आहे की समजा राज्यपालांचा 5 वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांना पदमुक्त करणं गरजेचं आहे. मात्र त्यांच्या जागेवर दुसऱ्या राज्यपालांची अजून नियुक्ती झालेली नसेल तर दुसऱ्या राज्यपालांनी या आधीच्या राज्यपालांकडनं चार्ज घेईपर्यंत म्हणजे पदभार घेईपर्यंत पूर्वीचेच राज्यपाल हे एक कार्यकारी राज्यपाल म्हणून किंवा हंगामी म्हणून पदावर कायम राहतील. ओके, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय की एक व्यक्तीचा कार्यकाळ इथे संपला, दुसऱ्या व्यक्तीचा कार्यकाळ सुरू व्हायला वेळ आहे, म्हणजे अजून ती व्यक्ती आलेली नाही, तर या मधल्या काळामध्ये राज्यपालांचं पद रिक्त राहू नये म्हणून हेच राज्यपाल इथे एवढ्या कालावधीसाठी राज्यपालाचं पद धारण करते. ठीक, ओके. आता मी सांगितलं की राज्यपालांचं पद हे कोणाच्या मर्जीवर अवलंबून असतं, राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून असतं. मग समजा राष्ट्रपतींनी राज्यपालांकडनं राजीनामा घेतला किंवा राज्यपालांना पदावरून दूर केलं तर कोणत्या बेसिसवर पदावरून दूर करतात. आपण वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे बेसिस बघितले आहेत बघा. न्यायाधीश सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी शाबित झालेलं गैरवर्तन किंवा अक्षमता हे आहेत. राष्ट्रपतींसाठी किंवा राष्ट्रपतींसाठी घटनाभंग हे आहे. राज्यपालांसाठी काय, राज्यपालांना हटवण्यासाठी कुठलंही स्पेसिफिक कारण दिलेलं नाही. म्हणजे बेसिकली राष्ट्रपतींची मर्जी म्हणजेच बेसिकली केंद्र सरकारची मर्जी. ओके, राईट. आणि असे अनेक म्हणजे तुम्ही जर स्वातंत्र्यापासून बघितलं तर आत्तापर्यंत तर तुम्हाला लक्षात येईल की सर्व प्रकारच्या म्हणजे सर्व वेगवेगळ्या पक्षांच्या सरकारांनी अनेकदा मागच्या सरकारांनी नेमलेले राज्यपाल त्यांच्या पदावरून दूर केलेले आहेत, नवीन आपल्या मर्जीतले राज्यपाल बसवलेले आहेत. त्याच्यातनं वेगवेगळ्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारांमध्ये संघर्ष झालेले आहेत. अनेक गोष्टी सर्वोच्च न्यायालयांमध्ये गेलेल्या आहेत, उच्च न्यायालयांमध्ये गेलेल्या आहेत. आणि हे अव्याहतपणे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत चालत आलेलं आहे. अगदी अलीकडचे जर इन्स्टन्सेस आपण बघितलं बघा की तामिळनाडूमध्ये राज्य सरकार कोर्टात गेलं होतं की आमच्या म्हणजे आमचे जे कायदे आहेत ते कायदे राज्यपाल अडवून ठेवतात म्हणून. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे अनेक वादविवाद झालेले होते की विधान परिषदेचे जे नॉमिनेटेड मेंबर्स होते त्या मेंबर्सची नावं राज्यपाल क्लिअर करत नाही याच्या बाबतीत वादविवाद झाला होता. कोणाला कधी शपथ दिली गेली, कशाच्या बेसिसवर दिली गेली याच्यावर आरोप प्रत्यारोप झाले होते. सो या गोष्टी चालू राहतात. याचं कारण म्हणजे की राज्यपाल हे पद मुळात त्या पद्धतीचं आहे त्याच्याशी रिलेटेड. ओके, ठीक. आता जी राष्ट्रपतींची मर्जी आहे की ज्या राष्ट्रपतींच्या मर्जीवर राज्यपाल आपलं पद सांभाळत असतात ती राष्ट्रपतींच्या मर्जीला न्यायालयात आव्हान देता येत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे.
याचं कारण म्हणजे की ती पूर्ण डिस्क्रिशनरी पोस्ट आहे. ओके, सो राष्ट्रपतींनी अमुक राज्यपालांना का हटवलं वगैरे याला काही न्यायालयांमध्ये चॅलेंज करता येत नाही. ठीक आहे, ओके. या सगळ्यांचा परिणाम काय? या सगळ्यांचा परिणाम असा आहे की राज्यपालपदी बसणारी व्यक्ती ही बेसिकली किती काळ त्या पदावर राहील याचा काही भरोसा नसतो. कुठे सरकार बदलले, कुठे कोणाची मर्जी खट्टू झाली, काही कशानेही राज्यपाल कुठलेही राज्यपाल बनू शकतात, कुठलेही राज्यपाल पदावरून मुक्त केले जाऊ शकतात. ओके, ठीक. राज्यपालांच्या बदल्या सुद्धा होतात. ओके, राज्यपालांच्या बदल्या होतात म्हणजे राष्ट्रपती हे एका राज्यपालाची बदली दुसरीकडे करू शकतात किंवा एखाद्या राज्यपालाला ॲडिशनल प्रभार देऊ शकतात तात्पुरतं दुसऱ्या राज्यासाठी वगैरे वगैरे. ठीक. आणि समजा नॉर्मल 5 वर्षांचा कालावधी आहे तर असंही होऊ शकतं की 3 वर्ष राज्यपाल एका राज्याचे राज्यपाल होते ते, आणि उर्वरित कालावधी म्हणजे 2 वर्ष जे उरलेले आहेत त्या 2 वर्षात त्यांना दुसऱ्या राज्यावर पाठवून दिलं, हे पण होऊ शकतं. ठीक आहे, ओके. पुढे बघूयात आता आपण. आता महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला फक्त सांगणार आहे, हे तुम्हाला बोललोच आहे. ओके, आता ज्यावेळी राज्य विधिमंडळ म्हणजे राज्य विधिमंडळामध्ये कशाचा समावेश होतो? नॉर्मली विधानसभा, आणि ज्या राज्यांमध्ये विधान परिषद असेल तर तिथे राज्य विधिमंडळामध्ये ते विधान परिषदेचा पण समावेश होतो, विधानसभा आणि विधान परिषद. तर राज्याच्या विधिमंडळाने जेव्हा एखादं विधेयक पारित केलं की ते विधेयक पारित केल्यानंतर ते सहीसाठी जातं राज्यपालांकडे. ज्या पद्धतीने केंद्र सरकारमध्ये सुद्धा लोकसभा राज्यसभा या दोघांनी एखादं विधेयक पारित केलं, संमत केलं की ते जातं राष्ट्रपतींच्या सहीसाठी, तसं राज्यामध्ये राज्यपालांच्या सहीसाठी जातं. ज्यावेळी राज्यपालांच्या सहीसाठी ते जातं त्यावेळी राज्यपाल काय काय करू शकतात? आता बघा, जसं राष्ट्रपती राज्यपाल दोघं बघू आपण. राष्ट्रपती काय करू शकतात? त्याला संमती देऊ शकतात. त्याच पद्धतीने राज्यपाल सुद्धा विधेयकाला संमती देऊ शकतात. राज्यपालांनी जर विधेयकाला संमती दिली तर त्या विधेयकाचा कायदा होऊन जातो. ओके, राष्ट्रपती आपली संमती नाकारू शकतात म्हणजे रोखून ठेवू शकतात राष्ट्रपती. त्याच पद्धतीने राज्यपाल सुद्धा आपली संमती रोखून ठेवू शकतात, आणि जर त्यांनी संमती दिलीच नाही तर त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होतच नाही. ओके, राष्ट्रपती अजून एक गोष्ट करू शकतात. काय करू शकतात? ते विधेयक परत संसदेच्या पुनर्विचारासाठी पाठवू शकतात की बाबा याच्यावर थोडासा पुनर्विचार करा. आणि आपण बघितलेलं आहे की ही जी व्यवस्था आहे पुनर्विचारासाठी पाठवण्याची, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की खरंच राष्ट्रपतींना वाटतं की याच्यावर पुनर्विचार करावा? नाही, नॉर्मली नाही. ही व्यवस्था याच्याकरिता केली आहे की काही वेळा विधेयक तर पास होऊन जातं पण त्याच्यावर जनमत त्याच्या विरोधी असतं. मग त्यावेळी की बाबा सत्ताधारी पक्षाला वाटू शकतं की आपण विधेयक तर पास करून घेतलं, आपल्याकडे मेजॉरिटी होती म्हणून, पण असं वाटतंय की जनमत याच्या फेवरमध्ये नाही. मग हे परत कसं घ्यायचं? तर ते राष्ट्रपतींनाच सांगितलं जातं. इनफॉर्मल गोष्टी सांगतोय मी की हे तुम्ही परत पाठवून द्या काही चेंजेस वगैरे करण्यासाठी वगैरे वगैरे. काही वेळा घाईघाईने विधेयकं पास केली गेली असतात, त्याच्यात काही बदल करणं आवश्यक ठरतं, हे नंतर कळतं. त्यावेळी पण राष्ट्रपतींकडनं ते पुनर्विचारासाठी परत मागवलं जातं. म्हणजे राष्ट्रपती पाठवतात, प्रत्यक्षात ते मागवलं जातं. ओके, सो ज्या पद्धतीने केंद्रामध्ये अशी व्यवस्था आहे की ते पुनर्विचारासाठी पाठवता येतं, त्याच पद्धतीने राज्यपाल सुद्धा राज्याच्या विधिमंडळाकडे विधेयक पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. ओके, आता ज्या पद्धतीने समजा पुनर्विचारासाठी पाठवलेलं विधेयक हे आयदर दुरुस्ती करून किंवा दुरुस्ती न करता संसदेने जर परत पाठवलं तर राष्ट्रपतींना त्यांची संमती देणं आवश्यक असतं, बंधनकारक असतं. त्याच पद्धतीने राज्याच्या स्तरावर सुद्धा जर विधेयक पुनर्विचारासाठी पाठवलं राज्य विधिमंडळाकडे, राज्य विधिमंडळाने ते पुनर्विचार करून आयदर सुचवलेल्या दुरुस्त्या केल्या किंवा नाही केल्या आणि परत पाठवलं तर त्या विधेयकाला संमती देणं हे म्हणजे अप्रुव्हल देणं राज्यपालांवर बंधनकारक आहे. ओके, म्हणजे याच्यामध्ये सस्पेन्सिव्ह वेटो आहे राष्ट्रपतींकडे पण राज्यपालांकडे. सस्पेन्सिव्ह म्हणजे काय? काही काळासाठी ते जे विधेयक आहे ते सस्पेंडेड राहतं. सस्पेंडेड म्हणजे निलंबित राहतं.
ओके, तेवढा त्याला उशीर होतो आणि मधल्या काळामध्ये काही चेंजेस करायला वेळ मिळतो. ठीक आहे, ओके. आता 3 गोष्टी झाल्या. राज्यपाल संमती देऊ शकतात, संमती राखून ठेवू शकतात किंवा पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. चौथी एक गोष्ट राज्यपाल करू शकतात ती ही की राज्यपाल बघा राज्याच्या विधानमंडळाने विधेयक पास करून राज्यपालांकडे पाठवलेलं आहे. 3 गोष्टी तर आपण बघितल्या, संमती देणे, संमती नाकारणे किंवा राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारासाठी पाठवणे. चौथी एक गोष्ट करू शकतात राज्यपाल की ते विधेयक राष्ट्रपतींच्या म्हणजे प्रेसिडेंट राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवू शकतात. म्हणजे थोडक्यात ते राष्ट्रपतींकडे पाठवून देतात. ज्यावेळी हे राष्ट्रपतींकडे विधेयक जातं त्यावेळी मग राष्ट्रपती काय करू शकतात? राष्ट्रपती याला संमती देऊ शकतात. ठीक आहे बाबा, तुम्ही माझ्या विचारार्थ पाठवलं होतं, मी विचार केला, हे बरोबर आहे, याला संमती देऊन टाका. मग संमती जर दिली तर ते राज्यपालांना कळवतील माझी संमती आहे, राज्यपाल स्वतःची संमती विधानमंडळाला देऊन टाकतील आणि त्याचा कायदा होऊन जाईल. राईट. राष्ट्रपती संमती राखून ठेवू शकतात. त्या केसमध्ये हे येणारच नाही आणि विधेयक संपलं, त्याचा कायदाच होणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे की राष्ट्रपती हे विधेयक राज्यपालामार्फत पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. म्हणजे ते राज्यपालांना पुनर्विचारासाठी पाठवतील. म्हणजे इथून ते आलं, इथून पुन्हा विधानमंडळाकडे पुनर्विचारासाठी. मात्र हे राष्ट्रपतींकडून आला आता. सो राष्ट्रपती सांगतील राज्यपालांना हे पुनर्विचारासाठी परत पाठवा, मग राज्यपाल त्याला पुनर्विचारासाठी परत पाठवतील. ओके. आता समजा हे पुनर्विचारासाठी जर विधानमंडळाकडे आलं विधेयक, तर याच्यावर जो काही पुनर्विचार करायचा आहे तो पुनर्विचार करून 6 महिन्याच्या आत निर्णय घेणं आवश्यक असतं विधानमंडळाने. म्हणजे 6 महिन्याच्या आत निर्णय घ्यायचा की बाबा ज्या गोष्टींसाठी पुनर्विचारासाठी पाठवलेलं आहे ते चेंजेस आपल्याला करायचे आहेत का नाही करायचे आहेत का, त्याच्यातले काही करायचे आहेत काही नाही करायचे आहेत. 6 महिन्याच्या आत त्यांच्या म्हणजे 6 महिन्यात पुनर्विचार करायचा आणि त्यानंतर हे विधेयक आयदर दुरुस्ती करून किंवा दुरुस्ती न करता परत सबमिट झालं राज्यपालांकडे. त्यानंतर राज्यपाल हे विधेयक पुन्हा राष्ट्रपतींकडे पाठवू शकतात. ओके. आणि पुन्हा राष्ट्रपतींकडे आलं आयदर चेंजेस करून किंवा चेंजेस न करून, तर राष्ट्रपतींकडे आल्यानंतर एक लक्षात घ्या, आता राष्ट्रपतींवर कंपल्सरी नसतं की त्यांनी विधेयकाला परवानगी संमती द्यावी. म्हणजे राष्ट्रपती देऊ पण शकतात पण संमती म्हणजे बेसिकली घटनेमध्ये असं आहे, इथपर्यंतच थांबते घटना की राज्यपाल ते पुन्हा राष्ट्रपतींच्या विचारार्थ पाठवू शकतात आणि त्याच्यापुढे काहीच नाही लिहिलेलं. मग इथे राष्ट्रपतींनी संमती द्यायलाच पाहिजे का नाही द्यायला पाहिजे, पण अलाउड आहे का पुन्हा पुनर्विचारासाठी पाठवायचं, काहीच लिहिलेलं नाही. थोडक्यात काय, पुन्हा पुनर्विचारासाठी पाठवल्यानंतर जर राष्ट्रपतींनी ठरवलं याच्यावर काहीच ॲक्शन घ्यायची नाही तर ते विधेयक तिथे संपू शकतं. म्हणजे इथे राष्ट्रपतींना जवळपास ॲब्सोल्यूट वेटो शुद्ध नकाराधिकार मिळतो. ओके. सो हे जरूर लक्षात ठेवायचं विधेयकाच्या बाबतीत. ठीक आहे. आता हे झालं नॉर्मल विधेयकांच्या बाबतीत. आता बाकीची विधेयकं ही धन विधेयकं असतात, आपल्याला माहित आहे, मनी बिल्स. ठीक आहे. तर मनी बिल्सच्या बाबतीत काय आहे बघा, मनी बिल्सच्या बाबतीत पण काय आहे, मनी बिल्सच्या बाबतीत बघा राष्ट्रपती काय करतात आणि राज्यपाल काय करतात. मनी बिल म्हणजे धन विधेयक. एकतर राष्ट्रपती संमती देऊ शकतात किंवा राष्ट्रपती संमती राखून ठेवू शकतात, म्हणजे विधेयक संपलं. मात्र राष्ट्रपती धन विधेयकाला विधिमंडळाकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाहीत. ओके. पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही. आता हे झालं टेक्निकल की राष्ट्रपती संमती देऊ शकतात किंवा संमती रोखून ठेवू शकतात, मात्र पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही. ओके. पण नॉर्मली
प्रॅक्टिकली राष्ट्रपती संमती देतातच. याचं कारण काय असतं? याचं कारण हे असतं की मुळात धनविधेयक हे राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनेच संसदेमध्ये लोकसभेमध्ये मांडलेलं असतं. ओके. आणि ज्या धनविधेयकाला आपणच पूर्वसंमती दिली त्याला तर संमती न देण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. त्याच्यामुळे ॲक्च्युअली राष्ट्रपती धनविधेयकाला संमती देतात. ओके. आता त्याच पद्धतीने राज्याचं जे धनविधेयक असतं त्याच्यात काय होतं? पहिला मुद्दा म्हणजे राज्यपाल हे संमती देऊ शकतात, मग त्या धनविधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल. ते संमती राखून ठेवू शकतात धनविधेयकाला, त्या केसमध्ये धनविधेयकाचं कायद्यात रूपांतर होणार नाही. आणि तिसरं, ज्याप्रमाणे राष्ट्रपती धनविधेयकाला संसदेच्या पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही, त्याच पद्धतीने राज्यपाल देखील राज्य विधिमंडळाकडे धनविधेयक पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाहीत. मात्र नॉर्मली राज्यातलं धनविधेयक हे राज्यपालांच्या पूर्वसंमतीने पूर्वपरवानगीनेच मांडलं गेलेलं असल्यामुळे नॉर्मली राज्यपाल त्याला संमती देतात. मात्र एक ॲडिशनल अजून हे असतो, राज्यपालांकडे चॉईस असतो की ते हे धनविधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. ओके, ठीक आहे. जर हे धनविधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलं, मग पुन्हा राष्ट्रपतींकडे काय चॉईस असतात? राष्ट्रपती याला संमती देऊ शकतात. मग त्या केसमध्ये ती संमती राज्यपालांकडे येईल, राज्यपाल विधिमंडळाकडे पाठवतील आणि त्याचं कायद्यात रूपांतर होईल. ते संमती राखून ठेवू शकतात आणि ते कळवतील राज्यपालांना की ही माझी संमती, म्हणजे राखून ठेवली बेसिकली, सो त्याचं कायद्यात रूपांतर होणारच नाही. मात्र ते पुनर्विचारासाठी परत पाठवू शकत नाहीत. ओके. सो धनविधेयकाच्या बाबतीत एक पक्क लक्षात ठेवायचं की राष्ट्रपती पण राज्य विधिमंडळाकडे धनविधेयक म्हणजे नॉर्मली संसदेचं धनविधेयक पाठवू शकत नाही पुनर्विचारासाठी. त्याच पद्धतीने राज्यपाल हे जरी राष्ट्रपतीच्या पुनर्विचारासाठी रोखून ठेवू शकत असले तरी राष्ट्रपती ते राज्य विधिमंडळाच्या पुनर्विचारासाठी परत पाठवू शकत नाहीत. ओके. ते आयदर परवानगी संमती देऊ शकतात किंवा संमती नाकारू शकतात. ओके. सो हा थोडासा बेसिक फरक लक्षात ठेवायचा. परफेक्ट. ओके. आता राज्यपालांचा अध्यादेश काढण्याचा अधिकार. आता एक लक्षात ठेवायचं, याची जी कलमं आहेत, अध्यादेश म्हणजे ऑर्डिनन्स. आपल्याला माहिती आहे की जेव्हा संसद किंवा संसदेचं एखादं सभागृह त्यांचं अधिवेशन चालू नसेल त्यावेळी हे काढता येतं, अध्यादेश काढता येतो राज्यपालांना आणि त्याला कायद्याचंच स्वरूप असतं. मात्र तो विशिष्ट कालावधीत त्याचा कायदा करावा लागतो वगैरे आपण सगळं बघितलेलं अध्यादेशाच्या बाबतीत. राष्ट्रपतींचा अध्यादेश कोणत्या कलमामध्ये आहे? 1, 2, 3. करेक्ट. मी तुम्हाला सांगितलं होतं की 1, 2, 3 असं लक्षात ठेवा, 123 नका लक्षात ठेवा. हे काय? राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार. आणि राज्यपालांचा अध्यादेश काढण्याचा अधिकार जो आहे ना, तो कोणत्या कलमात आहे हे आलट पालटी करा. 2, 1, 3. सो दोन्ही अध्यादेशांचे अधिकार आहेत. राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार 1, 2, 3 आणि 1, 2, 3 राष्ट्रपतींचं लक्षात ठेवलं की राज्यपालांचं लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त पहिले दोन आकडे एकमेकांच्या जागेवर एक्सचेंज करायचे. 2, 1, 3. सो राज्यपालांचा अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये? 2, 1, 3 मध्ये. ओके. आता बाकी जसं राष्ट्रपतींच्या बाबतीत अध्यादेशाच्या ज्या कंडिशन्स आहेत जवळजवळ त्याच सगळ्या कंडिशन राज्यपालांच्या अध्यादेशाला सुद्धा लागू होतात. मात्र 3 अटी अशा दिलेल्या आहेत की त्या 3 केसेसमध्ये राज्यपाल हे राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय अध्यादेश काढू शकत नाहीत. 3 कंडिशन्स आहेत अशा की ज्याच्यात राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय राज्यपाल अध्यादेश काढू शकत नाहीत. कोणत्या 3 कंडिशन आहेत? त्या 3 कंडिशन अशा आहेत, मी तुम्हाला ॲक्च्युली ज्या दिलेल्या आहेत ॲक्टमध्ये घटनेमध्ये त्या वाचून दाखवतो आधी इंग्लिशमध्ये, मग त्याचा मराठीत अर्थ सांगत. अ बिल कंटेनिंग द सेम प्रोव्हिजन्स वुड अंडर दिस कॉन्स्टिट्यूशन हॅव रिक्वायर्ड द प्रिव्हियस सँक्शन ऑफ प्रेसिडेंट फॉर इंट्रोडक्शन इन टू लेजिस्लेचर. जर जो अध्यादेश तुम्ही काढत आहात, राज्यपाल काढतायत, त्या अध्यादेशामध्ये समजा अशा काही तरतुदी असतील की
अशा काही तरतुदी असतील की तशाच तरतुदींचा नॉर्मल कायदा करण्यासाठी राष्ट्रपतींच्या परवानगीची गरज होते. बघा, एक लक्षात घ्या, एक नॉर्मल कायदा असतो जो राज्य विधिमंडळाने पास करणे, राज्यपालांनी परवानगी देणे आणि त्या प्रोसेसने होतो. आणि ऑर्डिनन्स म्हणजे अध्यादेश, हा पण कायदा असतो, पण अध्यादेश हा सुरुवातीला विधिमंडळाच्या त्या प्रोसेसमधनं जात नाही, डायरेक्ट राज्यपाल काढतात. ओके, समजा अशा तरतुदींचा कायदा करायचा आहे, अशा काही तरतुदी असतात की त्या तरतुदी असलेला कायदा जर करायचा असेल तर राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते. मग जर तुम्ही एखादा असा अध्यादेश काढता आहात की ज्या अध्यादेशामध्ये अशाच तरतुदी आहेत की ज्याच्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी आवश्यक होती, मग जर त्याच्यासाठी अध्यादेश काढण्यासाठी राष्ट्रपतींची परवानगी नाही घेतली तर याचा अर्थ काय आहे, राज्य सरकार काय करू शकतं की बाबा कायदा जर करायला गेलो तशा तरतुदींचा तर राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी लागेल, त्याच्यापेक्षा अध्यादेश काढून टाका त्याच तरतुदींचा, म्हणजे राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीची गरज नाही, आपलं 6 महिन्याचं काम भागून जाईल. असं बायपास होऊ नये म्हणून असा कायदा की ज्याच्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी आवश्यक राहिली असती तसाच कायदा जर ऑर्डिनन्सच्या स्वरूपात म्हणजे अध्यादेशाच्या स्वरूपात तुम्हाला पास करायचा असेल तर राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय तसा अध्यादेश काढता येणार नाही. ही आहे पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, he would have deemed it necessary to reserve a bill containing the same provisions for consideration of the president. म्हणजे काय, समजा तो अध्यादेश असा आहे की राज्यपालांनी विचार करावा की जर असा कायदा झाला असता आणि माझ्या संमतीसाठी आला असता, समजा नॉर्मल कायदा असा माझ्या संमतीसाठी आला असता तर मी तो प्रेसिडेंटच्या म्हणजे राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखून ठेवला असता, असं जर राज्यपालांना वाटत असेल आणि तशाच तरतुदींचा अध्यादेश त्यांना काढायचा असेल तर असा अध्यादेश सुद्धा राष्ट्रपतींच्या परवानगीनेच काढावा लागेल. ठीक आहे, ओके. म्हणजे थोडक्यात काय की त्यांना असं वाटतं की हा राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवला पाहिजे, सो असा कायदा सुद्धा राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीनेच काढता येईल. अन ऍक्ट ऑफ, हे दुसरं झालं की जर त्यांना वाटलं असतं की जर तसाच कायदा पास झाला असता आणि तो कायदा राज्यपालांना वाटलं असतं की मी राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवला असता तर तशाच तरतुदी असलेला अध्यादेश सुद्धा ते राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीशिवाय काढणार नाही. ओके. आता तिसरं, an act of legislature of state containing the same provisions would under this constitution have been invalid unless having been reserved for consideration of president it had received the assent of the president. An act of legislature of the state containing the same provisions would म्हणजे जर ज्या तरतुदी अध्यादेशामध्ये आहेत त्याच तरतुदींचा कायदा केला असता, ओके, आणि तो कायदा राष्ट्रपतींच्या परवानगीने आणि राष्ट्रपतींच्या संमतीने झाला नसता तर तो शून्यवत म्हणजे इनव्हॅलिड ठरला असता. ओके. have been invalid unless having been reserved for consideration of president it had received the assent of the president. म्हणजे असा कायदा की ज्याला राष्ट्रपतींची संमती नसती तर तो शून्यवत झाला असता, म्हणजेच ज्याला कंपल्सरी राष्ट्रपतींच्या संमतीची आवश्यकता होतीच अशा तरतुदींचाच अध्यादेश जर तुम्ही काढत असाल. बघा, याच्यात आता पहिल्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये काय फरक आहे माहिती आहे का. पहिल्यामध्ये असा कायदा की ज्याला राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवणं आवश्यक होतं, आणि तिसरं काय आहे, असा कायदा की ज्याच्यासाठी राष्ट्रपतींची संमती आवश्यकच होती. अशाच कायद्याच्या तरतुदींचा अध्यादेश असेल म्हणजे इथे काय राखून ठेवणं आवश्यक होतं, इथे काय राष्ट्रपतींची संमती आवश्यक होती, आणि मध्ये काय
जर राज्यपालांनी राखून ठेवला असता, अशा पद्धतीने या 3 कंडिशन आहेत की या 3 कंडिशन असलेला ऑर्डिनन्स म्हणजे अध्यादेश तुम्ही काढत असाल तर तो राष्ट्रपतींच्या परवानगीनेच राज्यपालांना काढता येईल. ओके, राईट, परफेक्ट. ओके, आता बघा, राज्यपालांच्या पदाच्या बाबतीत जे वेगवेगळे वादविवाद वगैरे उद्भवतात ते बऱ्याच अंशी कशामुळे उद्भवतात माहित आहे का? राज्यपालांचे जे स्वेच्छाधिकार असतात किंवा विवेकाधिकार असतात, राज्यपालांचे विवेकाधिकार म्हणजे जिथे राज्यपाल हे स्वतःच्या डोक्याचा वापर करून निर्णय घेणं अपेक्षित असतं. म्हणजे ज्याच्या बाबतीत राज्यघटनेमध्ये कधी किंवा कायद्यामध्ये अशा काही स्पष्ट तरतुदी नाहीत आणि राज्यपालांच्या विवेकावर, सत्सद विवेक बुद्धीवर ते सोडून दिले आहेत. अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत बघा. 2 गोष्टीतला फरक लक्षात ठेवायचा, राष्ट्रपती वर्सेस राज्यपाल. राष्ट्रपतींना स्वतःचे असे विवेकाधिकार राज्यघटनेने दिलेले नाहीत. राज्यपालांना काही विवेकाधिकार दिलेले आहेत. राष्ट्रपतींवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक करण्यात आलेला आहे. आपल्याला माहित आहे 42वी घटना दुरुस्ती. मात्र तशा बाबतीत राज्यपालांच्या बाबतीत तशी काही तरतूद नाही की राज्य मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारकच आहे अशी तरतूद नाही. हे 2 बेसिक फरक आहेत आणि याच्यातनंच राज्यपालांना बरंच मोठं प्लेइंग फील्ड मिळतं, स्वतःच्या काही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळतं. आता कोणत्या कोणत्या बाबतीत? एक म्हणजे आपण बघितलं की राज्यपाल हे राष्ट्रपतींच्या विचारार्थ राज्याचं एखादं विधेयक राखून ठेवू शकतात. हा विवेकाधिकार झाला, राईट. त्याच्यानंतर कलम 356 राज्य आणीबाणी किंवा वैधानिक आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट लावायची शिफारस हे राज्यपाल करत असतात. आणि म्हणून राज्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का की ज्याच्यामुळे राष्ट्रपती राजवट राज्यामध्ये लावणं आवश्यक आहे, याचा रिपोर्ट देताना सुद्धा राज्यपाल आपल्या स्वविवेकाचा आधार घेतात. आणि बऱ्याचदा असा आरोप केला जातो की या बाबतीत राज्यपाल हे पार्शल असतात वगैरे, असा आरोप केला जातो. तो आरोप खरा खोटा वगैरे तुम्ही स्वतः गुगल करा किंवा स्वतःची सत्सद्विवेक बुद्धी वापरा. ओके, ज्यावेळी निवडणुका होतात आणि निवडणुका झाल्यानंतर कुठल्याही एखाद्या पक्षाला बहुमत मिळालेलं नसतं किंवा काही पक्षांचा दावा असतो की आम्हाला बहुमत मिळालेलं आहे पण वाटत नाही की त्यांना मिळालेलं आहे. अशा वेळी कोणाला सरकार स्थापनेसाठी बोलवायचं हा राज्यपालांचा एक प्रकारे विवेकावर अवलंबून असतं. ठीक आहे. आणि त्याच्याने अनेक वेळा वादविवाद उद्भवतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्येच मागच्या काही वर्षांमध्ये 2-3 वर्षांमध्ये हे वादविवाद उद्भवले होते. म्हणजे एकदा सकाळचा जो शपथविधी झाला होता त्यावेळी विरोधी पक्षांनी राज्यपालांवर आरोप केला होता की पहाटे ते चुकीच्या पद्धतीने शपथविधी करण्यात आला होता असं. त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याचदा ज्यावेळी 2 आघाड्या असतात आणि त्या दोन्ही आघाड्यांच्या बाबतीत असं वाटतं की ही आघाडी पण बहुमत सिद्ध करू शकते किंवा ही पण बहुमत सिद्ध करू शकते, अशा वेळी पहिला चान्स कोणाला द्यायचा याच्या बाबतीत राज्यपालांची भूमिका फार महत्वाची ठरते आणि ती त्यांच्या विवेकावर अवलंबून असते, राईट. ओके, अचानक जर मुख्यमंत्र्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर कोणाला मुख्यमंत्रीपदी आमंत्रित करायचं हा सुद्धा त्यावेळी मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करताना तो सुद्धा थोडासा विवेकाधिकार असतो. त्याच्यानंतर राज्य विधानसभेमध्ये जर समजा काही कारणाने विश्वास ठराव मांडला गेलेला आहे आणि तो विश्वास ठराव जर सिद्ध करू शकला नाही ते मंत्रिमंडळाला हे करणं, पदावरून दूर करणं, पदच्युत करणं हा पण त्यांच्या याच्यातला आहे. त्याच्यानंतर मंत्रिमंडळाचं जर बहुमत नसेल तर ते विसर्जित करणं, विधानसभा विसर्जित करणं हा पण त्याच्यातला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यासाठी स्वतंत्र विकास मंडळे जी आहेत त्यांची स्थापना करणं, गुजरातमध्ये कच्छ आणि सौराष्ट्रासाठी अशी मंडळं स्थापन करणं आणि नागालँडमध्ये नागा हिल्स अँड
स्वयंसेवक प्रदेशासाठी या पद्धतीची महामंडळ स्थापन करणं, कायदा सुव्यवस्थे महामंडळ नाही, कायदा सुव्यवस्था म्हणजे लॉ अँड ऑर्डरसाठी त्यांना काही डिसिजन्स घ्यायचे असतात. आसाममध्ये काही आदिवासी प्रदेशाच्या प्रशासनाशी संबंधित काही डिसिजन्स घ्यायचे असतात. याच पद्धतीने मणिपूर, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, सिक्कीम यांच्या बाबतीत कायदा सुव्यवस्था किंवा विकास महामंडळ स्थापना करण्याच्या बाबतीत अनेक वेगवेगळे स्वेच्छाधिकार राज्यपालांकडे आहेत. ओके, ठीक. अजून एका बाबतीत अलीकडच्या काळात असं जाणवतं आहे की दोन बाबतीत राज्यपालांच्या बाबतीत अनेक वादविवाद उद्भवतात. त्या दोन गोष्टी अशा की ज्या राज्यांमध्ये विधान परिषदा आहेत त्या राज्यांमध्ये राज्यपाल हे काही सदस्यांचं नामनिर्देशन करतात विधान परिषदेवर. नॉर्मली ती नावं देतं राज्य सरकार म्हणजे मुख्यमंत्री, आणि राज्यपालांनी ती नावं ॲक्सेप्ट करून त्यांना हे देणं अपेक्षित असतं, म्हणजे एक परंपरेचा भाग म्हणून. पण काही वेळा अशी नावं रोखली जातात, म्हणजे विचार करतो आहे बेसिकली त्याच्यावर, आणि विचार करून ती फाईल पडू दिली तर याच्या बाबतीत अप्रत्यक्षपणे वेटो झाल्यासारखं होतं. याच्या बाबतीत अलीकडच्या काळात बरीच चर्चा होते आहे. अजून एका बाबतीत चर्चा होते अलीकडच्या काळात, ती म्हणजे की राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकांना मंजुरी देताना अक्षम्य असा उशीर करणे याच्या बाबतीत, किंबहुना तामिळनाडूच्या बाबतीत ही केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली होती आणि सुप्रीम कोर्टाने त्यावेळी राज्यपालांवर बरेच ताशेरे ओढले होते किंवा त्यांना डायरेक्शन दिले होते की याचं काहीतरी करा. असं जर तुम्ही केलं म्हणजे कायद्यांना विधेयकांना संमती रोखून धरली तर इफेक्टिव्हली राज्य सरकार हे प्रशासनच पुढे करू शकणार नाही. त्यांची जी वैधानिक त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत म्हणजे कायदा करण्याच्या संबंधित जबाबदाऱ्या राज्य विधानमंडळाच्या, त्या पारच पाडू शकणार नाही, कारण ते विधेयक करणार, तुमच्याकडे पाठवणार आणि तुम्ही त्याच्यावर सही करणार नाही किंवा निर्णय घेणार नाही. तर मग राज्य सरकारची जी वैधानिक जबाबदाऱ्या आहेत त्या कशा पार पडणार, या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने देखील काही ताशेरे ओढले, राईट. सो या काही गोष्टी आहेत राज्यपालांच्या बाबतीत की ज्या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, सो राज्यपालांच्या बाबतीत एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राज्याचं जे विधानमंडळ असतं त्याच्यातला जो विधान परिषद हा भाग असतो जो थोडासा वेगळा असतो त्याच्या बाबतीत एक छोटासा व्हिडिओ घेऊ आणि मग याच्याशी संबंधित हा चॅप्टर क्लोज करू, राईट. थँक्यू व्हेरी मच.